नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला। यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले। महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि 4 जूनला निकाल जाहीर होईल। सध्याच्या लोकसभेची मुदत 16 जूनला संपत आहे। 6 जूनपर्यंत लोकसभा निवडणुकीची सगळी प्रक्रिया संपुष्टात येईल। त्यानंतर सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल। विदर्भात 2 टप्प्यात मतदान होणार आहेत। नागपुरात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी तर अकोल्यात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। पहिल्या टप्प्यात नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी तर दुसऱ्या टप्प्यात वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला आणि यवतमाळ, वाशिम या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे। आज केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे लोकसभा निवडणुकांची व आचारसंहितेची घोषणा करण्यात आली। त्याआधी राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठक घेत मोठे निर्णय घेतले आहेत। आज झालेल्या बैठकीत राज्य सरकारने 17 मोठे निर्णय घेतले आहेत। राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर, ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाला 50 कोटी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आजच्या या बैठकीत राज्यातील 17 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही आज ठाण्यात आली होती। यावेळी जांभळी नाका येथे झालेल्या सभेत गाडीवरून त्यांनी नागरिकांशी संवाद साधत असताना भाजप आणि आरएसएस हे व्यक्तीमध्ये द्वेष पसरवण्याचे काम करत आहे असा आरोप केलाय। सोबतच कोरोना काळात वॅक्सिन बनवणाऱ्या कंपन्यांकडून नरेंद्र मोदी यांनी करोडो रुपये हप्त्याच्या स्वरूपात घेतले असा घणाघाती आरोप करण्यात आलाय। या हप्त्यातून मिळालेल्या पैशातूनच राज्य सरकार पाडत महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फोडून सत्ता स्थापन केली असा आरोप देखील राहुल गांधी यांनी भाजपवर केलाय। ज्या राहुल नार्वेकरांनी शिवसेना कोणाची याचा निकाल दिला त्या नार्वेकरांना लोकसभेचे तिकीट देण्यास शिवसैनिकांनी विरोध केलाय। यासाठी शेकडो शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे। यामध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। पूर्वी देवरांकडे असलेला हा मतदारसंघ 2014 पासून शिवसेना जिंकते। आता तर देवराज शिवसेनेत आले। यामुळे हा मतदारसंघ भाजपला देऊ नये असे या पत्रात म्हटले आहे। यामुळे राहुल नार्वेकरांच्या तिकिटाच्या अडचणी वाढणार आहे। आता मुख्यमंत्री शिवसैनिकांचे ऐकतात की भाजपासोबत मतदारसंघाची तडजोड करतात हे येणारा काळ ठरवेल। मनोज जरांगेंनी परत एकदा सरकारवर आरोप केलाय। निवडणूक आचारसंहितेच्या नावाखाली मराठ्यांना न्याय दिला नाही तर मग यांना आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। तसेच मराठ्यांना आवाहन करताना जरांगे म्हणाले, आता मराठ्यांना हा निर्णय घ्यावाच लागेल। हजारो पुरांवर गुन्हे दाखल झाले आहेत। माता माऊली रस्त्यावर आहे। पूर्वीच्या राजाला दया यायची, या राजाला दया येत नाही। आचारसंहितेच्या नावाखाली मराठ्यांचे प्रश्न दाबले जात आहेत असा थेट आरोप मनोज जरांगेंनी केलाय। आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी सरकारने सगळे सोयरे किंवा जरांगे यांच्या मागणीनुसार कुठलाही निर्णय घेतला नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सरकारने केलेल्या कामांची आणि निर्णयांची माहिती दिली। यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलंय। जरांगेंच्या मागण्यांवर सरकार विचार करत असून सरकारने सगळे सोयरेचं नोटिफिकेशन काढले होते। सरकारच्या या नोटिफिकेशनवर 8,47,000 हरकती आल्या आहेत। या हरकतींचा अभ्यास केला जात असून या प्रक्रियेला 4 महिने लागतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय। त्यामुळे मनोज जरांगे यांनी ही वस्तुस्थिती समजून घ्यावी असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलंय। आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने दुसरी यादी जाहीर करत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली। त्यामध्ये यंदा बीडमधून प्रीतम मुंडेंचं तिकीट कापण्यात आलं असून पंकजा मुंडेंना लोकसभेच्या मैदानात उतरवलंय। त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून बीडमधील उमेदवार कोण असणार याची चर्चा निवडणुकांच्या राजकीय वर्तुळात होत आहे। त्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजकीय डाव टाकल्याचं दिसून येतंय। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटेंना बीडच्या मैदानात उतरवण्याची चर्चा सुरू आहे। एप्रिल 2019 ते जानेवारी 2024 या कालावधीत निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून प्रादेशिक पक्षांना 5,221 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत। याच कालावधीत भाजपला मिळालेल्या 6,060.51 कोटी रुपयांच्या देणग्यांच्या तुलनेत प्रादेशिक पक्षांना मिळालेली रक्कम 839 कोटी रुपयांनी कमी आहे। यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे।
भाजपचे सरकार हा देशाला लागलेला कलंक आहे। हा कलंक निवडणुकीतून धुवून काढावा लागेल। निवडणूक रोख्याच्या घोटाळ्यामुळे भाजपा 400 पार नाही तर तडीपार होणार आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे। मणिपूर येथून निघालेली न्याय यात्रा आज मुंबईत आली। भाजपच्या राज्यात कशी वागणूक या यात्रेला मिळाली हे सगळ्यांनी बघितलंय। अनेक राज्यात ताफ्यावर जी दगडफेक झाली त्याचा आम्ही निषेध करतोय। मंदिरात जाऊ दिले नाही, तुम्हाला पूजा करायचा अधिकार नाही, आम्ही धर्माचे ठेकेदार आहोत असे दाखवले गेले। महाभारताच्या धृतराष्ट्राची भूमिका हे सरकार बजावत आहे। महाराष्ट्रातूनच नरेंद्र मोदींच्या सत्तेचे पतन होणार हे नक्की, अशी टीका नाना पटोले यांनी मोदी सरकारवर केली आहे। लोकसभा निवडणूक 2024 जाहीर झाली असून लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे। राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळणार असतानाच महायुतीतच बिघाडी पाहायला मिळत आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी 2 दिवसांपूर्वी आपण अपक्ष लढणार असल्याचा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतरही विजय शिवतारे हे अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत। अजित पवार यांच्या विरोधात तिसरा पर्याय देणार असा हल्लाबोल विजय शिवतारे यांनी केलाय। अशाच प्रदेशातील टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।